माया, काय करतेस तू? तू उगाच माझ्यावर आरोप करू नका, मी सहन नाही करणार. आरोप करत नाहीये, खरं बोलते. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही या नैवेद्याच्या ताटात काहीतरी टाकलंय. मी 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 काही नाही केलंय. मी खरंच काही नाही केलंय. माया, उगाच माझ्या मॉमला ब्लेम करू नकोस. दादासाहेब तुम्ही तरी काहीतरी बोला ना. माया, तू काय बोलतेस तुला कळते? दादासाहेब, मी खोटं बोलत नाहीये. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मगाशी जेव्हा मंजिरी मॅडम किचनमध्ये आलेल्या मीराला रांगोळी काढायला बोलवायला, तेव्हा मी सगळेजण बाहेर गेलो. फक्त नर्मदा आत्या किचनमध्ये होत्या. आणि नर्मदा आत्या किचनमध्ये का आहेत जेव्हा हे मी बघायला गेले, तेव्हा मला दिसलं की नर्मदा आत्या स्वतःच्या हाताने या ताटात काहीतरी टाकत होत्या. मीरा, जबाबदारी घ्यायची हौस आहे ना तुला? आणि स्वतःला देवी समजतेस. पण मला माहितीये ना, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर हे ताट तूच खाणार आहेस. हा नैवेद्य खाणार तू. आणि 2 दिवस पोट धरून बसणार. नर्मदा, हे खरं आहे? नाही दादा, मी तुला तेच सांगते. ही आरोप करते माझ्यावर, खोटं बोलते. ही तिची सवय आहे लोकांना खोटं पाडायची आणि आरोप करायची लोकांवरती. सवय आहे तिची. तुमचा विश्वास नाही का बसत आहे कोणाचा? हवा तर मी परत खाऊन दाखवते तुला. मी खाऊन दाखवते ना. बघ आता, मला काही झालं? काही नाही झालं ना. मी तुला सांगते ना, सगळे मलाच दोष देतात. हिच्याकडे बघा ना, हिने मीराला एवढा त्रास दिला आतापर्यंत. तिला कुणीच काही बोलत नाहीये. सगळे मलाच बोलतायत. सासूपणाचा आव आणला की चेहरा बघ तिचा. नर्मदा, तुझा चेहराच सांगतोय तू खोटं बोलतेस. नर्मदा आत्या, काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? मी काय वाईट केलंय तुमचं? हे बघा, मला मान्य आहे की माझ्यामुळे मीराला खूप त्रास झाला. पण आता जे झालं ते झालं. यापुढे जर माझ्या बहिणीला काहीही त्रास झाला किंवा कोणामुळे झाला तर गाठ माझ्याशी. मला माहिती आहे मीराने अजून मला बहीण म्हणून स्वीकारलेलं नाहीये,
पण तिने जरी हे नातं स्वीकारलं नसेल तरी मी तिची ताई आहे. आणि तिला झालेला त्रास मला बघवणार नाही. अँड दॅट्स माय फायनल वर्ड. सगळे माझ्यावर विश्वासच नाही ना कोणाचा. मला नाही जेवायचं, काही गरज नाहीये मला. बायको बायको मीरा, काम डाऊन, रडू नकोस प्लीज. माया डाव तर मस्त टाकलास. ह्याने तू मीराच्या आणखी जवळ जाशील. घरातले एक एक नमुने माझ्या कामी येत आहेत. नर्मदा आत्या, तुम्ही काय चान्स क्रिएट केलाय हो माझ्यासाठी. मीरा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ओके, ठीक आहे. जर मीरा बहीण म्हणून मला स्वीकारणार नसेल तर तिचा विश्वास कमावण्यासाठी मी कुठलेही प्रायश्चित्त करायला तयार आहे. माया काय बालिशपणा आहे हा. हात बाजूला काढ. तुला जपणार